आषाढी वारीची जय्यत तयारी चालू आहे आणि मंदिर समितीकडून विक्रमी लाडू प्रसाद बनवले जात आहेत। आपल्या सोबत कार्यकारी अधिकारी राजेंद्र शेळके आहेत। काय सांगाल, वारी जवळ आली आहे, लाडू बनवण्याचं काम चालू आहे, काय नियोजन असणार? आषाढी वारी आपली आता जवळपास सुरू झालेली आहे। मानाच्या पालख्या सर्व त्यांचं प्रस्थान झालेलं आहे। आता काही दिवसामध्ये ते आपल्या जिल्ह्यामध्ये सुद्धा आगमन करतील। आपल्याला माहिती आहे की यावर्षी पंढरपूर आणि परिसरामध्ये चांगली पर्जन्यवृष्टी झालेली आहे। त्याचप्रमाणे मंदिराचं जतन आणि संवर्धनाचं काम सुद्धा चांगलं झालेलं आहे। त्यामुळं मंदिरात आता लाखो भाविक या ठिकाणी दर्शनासाठी येत आहेत। जवळपास यावेळेस आपण 15 ते 16 लाख भाविक येतील असं प्रशासनाने नियोजन केलेलं आहे। त्याचप्रमाणे येणाऱ्या भाविकाला पांडुरंगाचा प्रसाद म्हणून लाडू प्रसाद तयार करण्याचं काम यावेळेस सुरू आहे। अन्न औषध प्रशासन त्याचप्रमाणे नगरपालिका प्रशासन सर्वच परवानग्या यावेळेस घेतलेल्या आहेत आणि अधिक चांगला लाडू आपण या ठिकाणी भाविकांना देणार आहोत। आज आपण पाहतोय की या ठिकाणी आपण 7 तारखेपासून 24 तास दर्शन सुरू होईल आणि तेव्हापासून मोठ्या प्रमाणात या लाडू प्रसादाचा आपल्याला भाविक भक्त या ठिकाणी खरेदीसाठी येतील। यावेळेस आपण 11 लाख लाडू प्रसाद तयार करण्याचं नियोजन केलेलं आहे आणि जर अजून आपल्याला गरज वाढली तर अजून 4 ते 5 लाख लाडू तयार होतील असं नियोजन केलेलं आहे। एकंदरीत एकूण 15 लाख लाडू प्रसाद या ठिकाणी तयार होतील असं नियोजन मंदिर समितीने केलेलं आहे। आपल्या सोबत मंदिर समितीचे सदस्य आहेत संभाजी राजे, त्यांच्याकडनं जाणून घ्या। खरं तर वारकऱ्यांचा जो चिरमुरे प्रसाद होता, आता ते लाडू घेत आहेत। लाडू बनवण्याचं काम चालू असतं आणि तो अत्यंत आता जिव्हाळ्याचा विषय वारकऱ्यांना। काय वाटतंय, लाडू हा आवडता प्रसाद झालाय वारकऱ्यांसाठी, काय वाटतंय त्याच्या मागचं? मंदिर समिती एवढे लाडू बनवतात वारकऱ्यांसाठी। मंदिर समिती सदस्य या नात्यानं येणाऱ्या 17 तारखेच्या एकादशीच्या अगोदर भाविक भक्तांसाठी लाडू आणि महाप्रसाद उपलब्ध करून देण्याची मंदिर समितीच्या बैठकीतच हा निर्णय झालेला आहे आणि आम्हाला आनंद आहे। सर्वसामान्य भाविकांच्या सुखसुविधा या ठिकाणी मंदिर समितीच्या माध्यमातून आम्ही पुरवण्याचा प्रयत्न करतोय आणि हा महाप्रसादाचा वारकरी बांधवांनी लाभ घ्यावा अशी विठ्ठल रुक्मिणी मंदिर समितीच्या वतीने मी विनंती करतो। अत्यंत स्वच्छ आणि नेटकं नियोजन मंदिर समितीने या लाडू केंद्रावर केलेलं आहे आणि लाखो भाविकांना हा प्रसाद अत्यंत चांगल्या पद्धतीने मिळावा असा समितीचा प्रयत्न आहे। व्हिडिओ जर्नलिस्ट गणेश महामुनी सोबत वीरेंद्र सिंह उत्पात, न्यूज 18 लोकमत, पंढरपूर।